संघाने स्थापनेची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. भारतीय मजदूर संघाचा 70 वर्षाचा हा स्वर्णिम प्रवास संपूर्ण देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर गौरव यात्रेचे आयोजन केलेले आहे. भारतीय मजदूर संघ पाचगणीच्या वतीने आज पाचगणी या शैक्षणिक केंद्रावर गौरव यात्रेचे आयोजन केले होते. संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी उद्योग समूहाचे प्रमुख राजेंद्र काळे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र माने, बांधकाम अध्यक्ष रामचंद्र जाधव, ऑल इंडिया मजदूर संघाचे सचिव विनोद केंजळे, भारतीय मजदूर संघटन मंत्री भरत गोळे, प्रदेश उपाध्यक्ष रेश्मा शिलवंत, मान तालुका प्रतिनिधी अस्मिता तुपे, अखिल भारतीय भ्रष्टाचार समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश साळुंखे, आरती साळुंखे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अवकाळी, मांघर, टेकवली, खिंगर, अंबरळ, भिलार, बोसे तसेच पाचगणी परिसरातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी रवींद्र राजाराम माने, भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा जनरल सेक्रेटरी असं माझं दायित्व आहे. भारतीय मजदूर संघाची स्थापना 23 जुलै 1955 साली स्थापन झाला. 2025 साली 70 वर्ष पूर्ण करत आहेत. 70 वर्ष पूर्ण करत असताना या 70 वर्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज पाचगणी या ठिकाणी होतो आहे. या पाचगणी शहरामध्ये एक भव्य रॅली काढून आणि बांधकाम कामगारांचा अशाच 43 प्रकारच्या उद्योगामधल्या कामगारांचा या ठिकाणी मेळावा झालेला आहे. प्रामुख्याने यामध्ये बांधकाम कामगार सहभागी होते. बांधकाम कामगारांच्या प्रश्न, बांधकाम कामगारांच्या अडचणी आणि बांधकाम कामगारांना शासनाने दिलेल्या योजना याबाबत या ठिकाणी माहिती घेऊन एक भव्य रॅली आपण या ठिकाणी करत आहोत. भारतीय मजदूर संघाच्या 70व्या वर्धापन निमित्त हा एक कार्यक्रम आपण केलेला आहे. मुख्य कार्यक्रम 23 जुलै ला मुंबईला इंदिरा गांधी स्टेडियमवर नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद.